नमस्कार. माळेगाव बुद्रुक नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने समस्त माळेगावकरांचं लक्ष प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 मधील उच्च विद्याविभूषित दीपाली अनिकेत बोबडे, प्रभाग क्रमांक 2 मधील बाळासाहेब उर्फ आप्पा बनसोडे व प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून ओळखले जाणारे अविनाश उर्फ आऊराजे भोसले यांच्याकडे लागून राहिले. त्याला कारण देखील तसंच आहे. कारण प्रचंड दबावातून गेलेल्या तिघांनी काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजता सुटकेचा निश्वास घेतलाय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रचंड दबावातून जात असलेल्या या तिघांनी लोकशाही जिवंत ठेवत खऱ्या अर्थाने मतदारांना सर्वोत्तम पर्याय देण्याचं काम केलंय. एका बाजूला घराणेशाही, परंपरावाद व कुटुंबवाद उपाळून आलेला असताना स्वतःच्या कौटुंबिक स्वार्थापोटी अभद्र युती केली जात असताना मात्र प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 11 मधील या तिघांनी अत्यंत शांत संयमी डोक्याने कुठल्याही राजकीय दबावाला व प्रलोभनाला भीक न घालता प्रस्थापितांचा दबाव उधळून लावत निवडणूक लढविण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा पार केलाय. त्यामुळे माळेगावच्या रणसंग्रामात सासवडच्या जनमत विकास आघाडी विरोधात असलेली त्यांची लढाई फळाला येणार का? धनशक्तीवर जनशक्ती भारी ठरणार का? अशी जोरदार चर्चा सध्या माळेगावात रंगताना दिसते. असो, तुर्तास तरी समस्त माळेगावकरांचं लक्ष प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, प्रभाग क्रमांक 11 कडे लागून राहिलं असून या प्रभागामध्ये नेमकं होतंय तरी काय हे पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोचल्याचं चित्र पाहावयास मिळतंय.